विवेक डवणे हा मैदानाच्या आतमध्ये तयार झालाय. ब्रँड जबरदस्त चमकताना आपल्याला पाहायला मिळतील, कारण एकमेकांची ताकद कमजोर बाजू माहिती आहे. अनेक वेळा एकमेकांसमोर आलेत, एकमेकांना चारी मुंड्या चित केल्या. आज पुन्हा एकदा समोरासमोर पाहायला मिळत आहेत. लेफ्ट हँडर बॅटर चिराग तयार झालाय. एका जबरदस्त खेळाडूचा मुकाबला करेल. विवेक डवणेचा अनुभव खूप या खेळाडूपाशी आणि अनुभवाच्या जोरावरती सातपटी करेन कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखायचं आहे. पहिला बॉल, गेम इज ऑन. पहिला चेंडू धीम्या गतीचा बॉल हाताला, त्यावरती चिरागने चेंडूला हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार चौकार आलाय. हे ग्रामीण क्रिकेट आहे मित्रांनो, आणि हे ग्रामीण क्रिकेटचा विचार केला तर अनेक खेळाडू सध्या जबरदस्त कामगिरी करत आहेत ग्रामीण क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये. चिराग सारखा एक तडाखेबंद खेळाडू ज्याने पहिल्याच चेंडूवरती खणखणीत दणदणीत चौकार मारला आणि इरादे या खेळाडूने स्पष्ट केलेत की आम्ही सुरुवात झकास करू, जबरदस्त सुरुवात करू, आणि तशी सुरुवात झाले. विवेक डवणेच्या पहिल्याच बॉलवर एक दर्जेदार फटका. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. चिरागच्या विरोधामध्ये R11 दांडीकरांनी सुरेख फिल्डिंग लावले. 30 यार्ड सर्कलचा विचार केला तर आक्रमक फिल्डिंग या खेळाडूच्या विरोधामध्ये सजवले. विवेक पुनश्च एकदा असेल चिरागच्या विरोधामध्ये जबरदस्त कामगिरी करण्यासाठी तयार. चिराग सज्ज झालाय. यावेळेस अकोट टप्पाचा चेंडू शॉटंब पूल गेला, पण अगदी जमिनीलगतचा फटका. चेंडूला अडवण्यासाठी भरपूर कोशिश केली, पण चेंडू थेट सीमारेषेच्या पलीकडे फरार झालाय. आणि अजून एक येतोय सदाबहार चौकार. 4 धावा आल्यात. झकास सुरुवात म्हणावी लागेल चिरागच्या माध्यमातून. ऑन स्क्रीनवरती आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहत आहे. आलेल्या चेंडूवरती जोरदार बॅट फिरले गेले. मिडलला चेंडू अगदी व्यवस्थित कनेक्ट झाला आणि चेंडू थेट सीमारेषेच्या पलीकडे फरार झाला. चौकाराला वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती गेलाय आणि टीमची टोटल रणसंख्या देखील पाहू शकता ती तब्बल 8 या धावसंख्येवरती. 8 धावा फलकावरती आपण पाहू शकता. चिराग आणि प्रणित ही नेहमीचीच हुकमी जोडी. सध्या फाउंडेशन तयार करावं लागेल, जबरदस्त पाया रचावा लागेल, आणि पाया भरणे मजबूत असेल तर एक बुलंद इमारत सातपटीकरांच्या माध्यमातून सजवली जाईल. पण त्यासाठी आत्ता इथनं विवेक डवणेला कमबॅक करावं लागेल, वापसी करावी लागेल, पुनरागमन करावं लागेल. कारण ज्या चिरागने अगदी आक्रमक भूमिका या ठिकाणी वठवताना आक्रमक पवित्रा धारण केलाय, त्या चिरागच्या विरोधामध्ये कमबॅक करावं लागेल. त्यासाठी तयार झालाय विवेक. पुनश्च एकदा यावेळेस खतरनाक प्रहार केलाय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू थांबणार नाही. चेंडूचा वेग भयानक. चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार झालाय. व्हॉट अ बॅटिंग! काय बॅटिंग या ठिकाणी करतोय. तब्बल सलग 3 चेंडूवरती 3 चौकार मारण्याचा एक पराक्रम चिरागने या मैदानावरती केलाय. विचार करण्यास भाग पाडलाय R11 दांडी संघाला. कारण चिरागच्या विरोधामध्ये जी प्लॅनिंग केली होती ती प्लॅनिंग कुठेतरी या पहिल्या षटकामध्ये अपयशी ठरते. कारण इथनं जर का या खेळाडूला आऊट करायचं असेल ना तर योग्य दिशा अचूक टप्प्यावरती मारा करावा लागेल. आणि चौथ्या बॉलवर जरूर विवेकने कमबॅक केलंय. याला म्हणतात कमबॅक, याला म्हणतात वापसी, याला म्हणतात स्वतःच्या नावाचं वलय प्राप्त करणं, आणि ते करतोय विवेक हा गोलंदाज. वाडा लाईनचे अध्यक्ष प्रमोदजी पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. पण इथे खूप मोठी चुकी झाली, खूप मोठी चुकी झाली. कारण आत्तापर्यंत सर्व काही सुरळीतपणे चालू असताना इथनं मात्र दोघांमध्ये तू मै हा हा नाना, आणि मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती झाला अपघात, आणि इथे मैदानात जावं लागेल. चिराग सारख्या एका मातब्बर खेळाडूला धावशीच्या रूपामध्ये पवेलियन कक्षामध्ये परतावं लागेल. निराश हताश मनाने जातोय. कारण दोघांमध्ये
खूप मोठी चुकी झाली आणि असं म्हणतात ना की मैदानामध्ये जेव्हा तुम्ही चुकी करताना त्या चुकीला अजिबात माफी नाही. चिराग बॅक टू द डगआउट. पहिले विकेटचं पतंग झालं. पहिला मोहरा. टीमची रणसंख्या 12 असताना फलकावरती एक गडी बाद झालाय. नवीन बॅटर. यस, टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा एक दिग्गज खेळाडू. प्रौढ ऑफ सातपाटी, लाजबाब, शानदार ज्या खेळाडूने खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपल्या स्वतःच्या नावाची छाप सोडले ना, तो खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वीरू बाबरे हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अतिशय युवा प्रतिभा संपन्न असा खेळाडू. आपल्या साथीदाराला गमावलाय, चिरागला गमावलाय, पण आता सर्व जबाबदारी प्रणित आणि वीरूवरती राहील. 32 बॅटर. हा बॉल समोरच्या दिशेला बॅक टू द बॉलर खेळून काढला गेला. मिडऑन क्षेत्रामध्ये फिल्डिंग केली आहे. 30 यार्ड सर्कलमध्ये आपल्याला का तैनात केलं जात आहे? सिंगल ब्लॉक करण्यासाठी. एक धाव वाचवली गेली. षटक क्रमांक पहिलं जे मैदानाच्या तर क्रीडा मंचावरनं देखील दिग्गज मान्यवर या सामन्याचा आनंद घेत आहेत. आपला बहुमूल्य वेल त्यांनी या स्पर्धेकरिता दिलाय, त्याचं देखील आपण करूयात स्वागत. एक गडी बाद 12. पहिल्या षटकाचा विचार केला तर 12 धावांची लयलूट विवेक डवणेवरती केली. त्यानंतर आता नवीन जो गोलंदाज आलाय कैलास आलाय. हा देखील एक फिरकीचा जादूगार जो मैदानाच्या आतमध्ये सज्ज असेल आणि त्याच्या विपक्षामध्ये प्रणित तयार होईल, कारण खूप सुंदर सुरुवात करून दिली चिराग याने. त्यानंतर दुर्दैवीरित्या रनआउटच्या रूपामध्ये बाद झाला, पण वन डाऊनला आलेला वीरू आणि प्रणित वरती जबाबदारी राहील. हा बॉल शाबलेस पात्र जावं लागेल प्रणितला. कॉट बियांच्या रूपामध्ये सफलता हासिल करतोय कैलास. विकेटचं पतंग सलामीची जोडी तंबूच्या आश्रयाला जाईल. विकेटचं पतंग सातपाटी बनाम RA11 दांडी संघ आपण पाहतोय. दोन्ही टीम मातब्बर टीम आणि मातब्बर टीमच्या विरोधामध्ये सध्या हा मुकाबला पाहायला मिळतोय. प्रेक्षक राजांना उत्सुकता आहे की कुठली टीम जिंकेल, पण असं म्हणताना मित्रांनो, क्रिकेटमध्ये जर तरला थाराने अगर मगरला ताराने, ज्या क्रिकेटच्या दुनियेमध्ये मैदानावरती ज्या गोष्टी घडल्या जातात ना, त्यालाच प्राधान्य दिलं जातं. आणि इथे मात्र दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत, पण कुठल्या तरी एका संघाला विजय प्राप्त करता येईल, कुठल्या तरी एका संघाला हार पत्करावी लागेल. कारण हार जीत होतच असते मित्रांनो क्रिकेटमध्ये. क्रिकेट हा खेळ क्षणार्धात तुम्हाला राजा बनवेल, क्षणार्धात तुम्हाला झिरो देखील बनवेल. क्रिकेट हा खेळ क्षणार्धात निश्चितच असा खेळ आहे ना जो भावनिक खेळ आहे, भावनांशी जोडला जाणारा खेळ. क्रिकेट हा खेळ तुम्हाला कधी हसवेल तर कधी तुम्हाला रडवेल. म्हणून तर क्रिकेट हा खेळ आपल्याला हवा असा वाटतोय. धावसंख्या टोटल बनली गेले ना ती 12. या धावसंख्येवरती 12/2 या प्रकारची सुरुवात झाली ती सातपाटी संघाची. नवीन बॅटर मयूर आलाय. फुलरलेचा चेंडू या वेळेस अगदी पॉइंट रिझन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलं. कैलाश जो बॉलिंग मार्कवर आला आणि त्याने पहिल्याच बॉलवर प्रणितची सफलता हासिल केली. त्यानंतर आत्मविश्वास वाढला गेला, पण नवीन जो बॅटर आला ना त्याने मात्र 2 धावा अर्जित केल्यात. यावेळेस फुलटॉस डिलिव्हरी हाताळली गेली. चेंडू मैदानाच्या आतमध्ये नो बॉल करार केला. जी संधी आली ती संधी मात्र गमवावी लागली. फ्री हिटचा बॉल देखील असेल. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण रणसंख्या पाहत आहे. फलकावर जी धावसंख्या पाहायला मिळते.
17 धावा फलकावर पाहायला मिळतील. खूप चांगली क्वालिटी आपण पाहतोय. खूप चांगला व्हॉइस जो आपल्याला ऐकायला मिळतोय. फुलर लेनचा चेंडू हाताला. हाय फुलटॉस डिलिव्हरी हाताले. क्रिकेट इज अ जंटलमॅन गेम. क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ मानला जातो आणि तो शिस्तबद्ध पद्धतीनेच खेळला गेला पाहिजे, हा क्रिकेटचा नियम सांगतो. यावेळेस इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये सातपटीकर सध्या चुका करतायत आणि त्याचा नतीजा त्यांना भोगतावा लागतोय. जावं लागेल अजून एका फलंदाजाला पवेलियन कक्षामध्ये रनआउटच्या रूपामध्ये. मयूर बॅक टू द डगआउट. मोठी धावसंख्या रचण्याच्या निश्चितच प्रयत्न करावे लागतील, पण इथे मात्र बॅक टू बॅक 3 ज्या विकेट गेल्यात ना, अशाने प्रेशर वाढेल सातपटीकरांचं. दिशा नालाय नवीन बॅटर ऑन स्क्रीनवरती आपण पाहतोय. जो फलंदाज बाद झाला रनआउटच्या रूपामध्ये. मयूर बॅक टू द डगआउट. अतिशय सुंदर खेळ आतापर्यंत प्रस्थापित केला आहे R11 दांडी संघाने, कारण 3 विकेट सातपटीकरांच्या आतापर्यंत हासिल केल्यात. 17 धावा या फलकावरती झाल्यात. कैलास जो गोलंदाज सध्या कमालीचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून होत आहे. पुढे षटकार तयार असेल. षटकातला पुढील बॉल. यावेळेस जोरदार बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडू खाली, पण खाली क्षेत्रामध्ये चेंडू पडला जातोय. तोपर्यंत 2 धावा. वीरू कधीच झालाय, पण अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडकडे आपल्याला त्याला पाहायला मिळतोय. त्याला जास्तीत जास्त संधी द्यावी लागेल, कारण खूप चांगला प्लेअर आहे आणि या दोन्ही बॅटरना शेवटपर्यंत आता किल्ला लढवावा लागेल. जर एक भक्कम धावसंख्या दांडी संघाच्या विरोधामध्ये जर उभी करायची असेल ना, तर वीरेंद्र बाबरे या खेळाडूला शेवटपर्यंत खिंड लढवावी लागेल. तयार. हा बॉल शवलेस ऑफ स्ट्रिक सोडून जाणारा चेंडू. पंचांनी मात्र या ठिकाणी अगदी नो बॉल करार केलाय. अजून एक फ्री हिटचा चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये या इनिंगमध्ये जरूर चर्चा करतायत दोन्ही बॅटर. चर्चा करावी लागेल, कारण धावसंख्येचा विचार केला तर अजूनही फलकावर जी रणसंख्या लागली गेली ना, 20 धाबा फलकावर लागल्या गेल्यात. इथनं जर का धाबांचा वेग वाढवला नाही ना, तर मग प्रेशर येऊ शकतं. यस, नो बॉल फ्री हिट देखील राहील. फ्री हिटच्या चेंडूवरती पुरेपूर फायदा घ्यावा लागेल. जो बॅटर आपण पाहतोय दिशांत. खोलवर पद्धतीचा चेंडू, त्यावर 1 धावा हासिल केले. रनिंग बिटवीन द विकेट. स्मार्ट मी म्हणेन वाख्यानं जोगी रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही बॅटरमध्ये आखो में इशारा झाला आणि 1 धाव लागलीच खेळपट्टीवरती चोरली गेली. 1 धाव जोडली जाईल. एका धावेच्या साह्याने टीमची रणसंख्या टोटल पुढे सरकली गेले. पुढे सरकून 21 या धावसंख्येवरती प्रथम बॅटिंग करताना सातपाटी संघाची झाले. शेवटचा बॉल कैलास. शेवटच्या बॉलवरती वीरू बांबरेचा क्लास, लाजबाब, शानदार. सातपत्तीकरांचा ब्रँड मात्र या ठिकाणी चमकला गेलाय. चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर फरार. षटकार 6 धावा. मी म्हटलं होतं की हा खेळाडू जरूर शेवटपर्यंत राहिला तर मग सातपाटीकर जबरदस्त धावसंख्या उभे करतील. हे दांडीकरांना देखील माहिती आहे, कारण एकमेकाची ताकद माहिती आहे, कमजोर बाजू माहिती आहे. सातत्याने मात्र एकमेकांसमोर अनेक वेळा आले तेव्हा मॅच जबरदस्त पाहायला मिळेल. एक चांगलं बॅटल प्रेक्षक राजाला पाहायला मिळेल. धावांची गती जर पाहिली ना, तर फलकावर 3 गडी बाद 27 धावा या फलकावरती झाल्यात. मेहनत कष्ट करावे लागतील, अफाट मेहनत करावी लागेल. महत्वाकांक्षा एक मोठी धावसंख्या रचून विजय प्राप्त करण्याची, कारण महत्वाकांक्षा असल्याशिवाय माणूस मेहनत करत नाही आणि मेहनत केल्याशिवाय तुमची महत्वाकांक्षा ही पूर्ण होणार नाही. ती महत्वाकांक्षा पूर्ण करायची असेल ना, या ठिकाणी तुम्हाला अथक परिश्रम करावे लागतील, खूप कष्ट करावे लागतील आणि ते कष्ट करायचे दोन्ही संघातील खेळाडूंना. 3 गडी बाद 27 ही रणसंख्या टोटल पाहायला मिळते.
2 षटकाचा खेळ आतापर्यंत संपला गेला. शेवटचा आणि अंतिम षटक तुम्ही पाहताय. सेकंड फेरीमधला हा पहिला सामना तुमच्या भेटीला आलाय. R11 दांडी बनाम सातपाटी. दर्शन नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती तयार झालाय. मागच्या सामन्याचा हिरो ज्याने मागच्या सामन्यामध्ये 4 विकेट घेताना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देखील पटकावला होता. 1 षटक त्याने हाताला 5 धावा दिल्या होत्या आणि 4 विकेट. तोच दर्शन आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिल्याच बॉलवर विकेट. स्वयंसेवक व्हॉलेंटियर्स आपण मैदानाच्या बाहेर अंतराने सीमारेषेवरती तैनात राहायचंय शेवटपर्यंत. जोपर्यंत मेगा फायनलचा सामना संपत नाही ना तोपर्यंत आपण सीमारेषेच्या पलीकडे राहायचं. अंतराने एका जागेवरती राहू नका, कारण आत्ताच्या मॅच ह्या सर्वात महत्त्वाच्या मॅच आहेत. नवीन बॅटर आलाय, भावेश आलाय. दिशान जो त्रिफलाची झाला सफलता हासिल केली. जबरदस्त कामगिरी करतायत R11 दांडी संघाचे खेळाडू. कारण आम्ही नाणेफेक जिंकून का क्षेत्ररक्षण स्वीकारलं याचं जणू काही प्रात्यक्षिक ते मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत. आणि सातपाटी संघाला अगदी कमीत कमी धाव्यामध्ये रोखायचं. आणि ज्यावेळेस आपण सेकंड इनिंगमध्ये उत्तरार्धात बॅटिंग करू ना तेव्हा त्या धावा अगदी सहजरित्या आपण पार करू. याच प्रकारची रणनीती दांडी संघाची आपल्याला पाहायला मिळते. दर्शन स्टेप आउट केला. यावेळेस ऑन ड्राईव्ह करताना कार्पेटच्या आधारावरती डाऊन द ग्राउंड चेंडूला उचलला गेलाय. सिंगलला महत्त्व दिलं गेलंय. 1 धाव परिपूर्ण गेले. एका धावेच्या मदतीने धावसंख्या टोटल पोहोचले गेले ते 28 या धावसंख्येवरती. 4 गडी बाद 28 ही रणसंख्या. वीरूसारखा एक तडाखेबंद खेळाडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग स्टान्सवरती. नेक्स्ट डिलिव्हरी. यावेळेस वीरूच्या बॅटमध्ये पुन्हा एकदा खतरनाक प्रहार आलाय. जबरदस्त प्रहार. चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. A1 क्वालिटीचा ब्रँड ऑफ ब्रँड षटकार. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती या खेळाडूचं का नाव घेतलं जातं ना बॉल पाठवायचं त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. कारण धावा त्याने नेल्या जातात तब्बल 34 या धावसंख्येवरती. 34वा वैयक्तिक 12 या धावसंख्येवरती वीरू खेळतोय. खूप सुंदर बॅटिंग आतापर्यंत या खेळाडूने केलंय. कारण येणारे अजूनही 3 चेंडूचा खेळ या सत्रातला बाकी आहे. या इनिंगमधले 3 चेंडू बाकी आहेत हे वीरूला माहिती आहे. आणि येणाऱ्या 3 चेंडूवरती जबरदस्त धावा या आपल्या संघासाठी घ्यायच्या आहेत. सिंगर सुभाष रोज यांच्याकडनं षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं प्राईज या ठिकाणी आलंय. 3 षटकार मारले तर ते प्राईज दिलं जाईल. यावेळेस वेगावर स्वार होऊन दर्शनने चेंडू हाताला दुसऱ्या धावेसाठी देखील येत आहेत. पण दुसरी धाव घेताना आपल्या साथीदाराला वीरू यांच्या साथीदाराला मात्र कुर्बानी द्यावी लागेल. जावं लागेल फलंदाज भावेशाला जो मैदानाच्या आतमध्ये बाद होत आहे. कारण आत्तापर्यंतचा विचार केला तर 3 खेळाडू जे रनआउटच्या रूपामध्ये सातपाटी संघाचे आऊट झालेत आणि भावेशला देखील रनआउटच्या रूपामध्ये जावं लागेल. 35 वरती 5 ही सध्याची सांघिक रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 5 गडी बाद 35. जबरदस्त मुकाबला आपण पाहत आहे. सर्व क्रीडा रसिक राजा या सामन्याचा आनंद घेतोय. ओमसाई मूवीजच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक वर्ग जोडला गेलाय. 929 जे प्रेक्षक ऑनलाईनच्या माध्यमातून या मॅचचा आनंद घेत आहेत. थँक्यू. सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. धावांचा विचार केला तर 5 गडी बाद 35 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. अजूनही षटकातले 2 चेंडू बाकी आहेत. नवीन बॅटर सुमित आलाय. वीरूसाठी तयार. यावेळेस आमच्या अतिथी कक्षाला दिले सलामी वीरू बाबरेने.
जबरदस्त फटका आलाय. अगदी गोलंदाजाच्या चेंडूला हवाई फायर केला आणि 6 धावा हासिल केल्या. षटकार. खऱ्या अर्थाने या खेळाडूने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केलंय. आलेल्या प्रत्येक चेंडूवरती तो अटॅक करतोय. त्याला माहिती आहे जर आपण प्रतिस्पर्धी संघावरती अटॅक केला ना तर त्यांच्यावरती वर्चस्व गाजू. त्याच अनुषंगाने तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. तब्बल रणसंख्या नेले 41 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल. दर्शन पुन्हा एकदा तयार. यावेळेस अजून एक मोठा फटका आलाय. लाजबा. इट्स अ ब्रँडेड स्ट्रोक. एक बुलेंदी फटका. वीरू ऑन फायर. 6 धावा. षटकार. थँक्यू. धन्यवाद. वीरूची बॅटिंग आणि त्या झुंजार बॅटिंगच्या बळावर तब्बल 3 षटकामध्ये 47 धावा ठोकल्या गेल्या. 48 धावांचं लक्ष RA11 दांडी संघाला. मैदानाच्या आतमध्ये त्या धावा पूर्ण कराव्या लागतील. 18 चेंडूमध्ये 48 धावा बनवणं तितकंसं सोपं काम नाहीये. पण दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत कारण कुठलेही स्कोर विजयाची गॅरंटी क्रिकेट या खेळामध्ये देऊ शकत नाही. दांडीकर देखील सज्ज असतील या धावा पूर्ण करण्यासाठी. आणि जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल ना तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. दादू स्पोर्ट्स चषक 2026 ची स्पर्धा. मायक्रोफोनमध्ये आपण बदल करूयात. मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय मिस्टर पुंदे सरांना. धन्यवाद सचिन नांगरे सर. पहिल्या मॅच मध्ये वीरू बाबरेचा खेळ अगदी शेवटचे 2 बॉल शिल्लक राहिले होते तेव्हा वीरू बाबरे मैदानाच्या आतमध्ये आला होता. या मॅच मध्ये मात्र तो लवकर आला आणि तिथे मात्र जर आपण पाहिलं तर त्याचा खेळ तो प्रेक्षकांना पाहायला मिळाला. वीरू बाबरे जवळपास जर आपण पाहिलं तर 47 धावा झालेल्या आहेत 48 करायच्या जिंकण्यासाठी. चला यानंतर होणारा सामना दोन्ही टीम कॅप्टन चला टीम 7 पाटी तिथे क्षेत्ररक्षण फिल्डिंग ती आपण लवकरात लवकर सजवून घ्यायची. 48 करायच्यात आणि त्या 48 कशा पद्धतीने केल्या जातील ते निश्चित रूपाने आपल्याला पाहायचंय. टीम जर आपण पाहिली तर तिथे चला बॅटर आपल्याला लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचे. टीम R11 दांडी आपल्याला पाहायला मिळते. 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. तो पण जे 48 धावांचं टार्गेट ठेवलंय ते करण्याकरता एका बाजूला यज्ञेश प्रभूला आपण पाहतो. मागच्या मॅचचा हिरो ठरला होता. खूप चांगली कामगिरी ती त्याची आपल्याला पाहायला मिळाली होती. यज्ञेश आणि त्याच्या साथीला निखिल जी जोडी आपल्याला 48 धावांचा पाठलाग करताना पाहायला मिळणार आहे. याच्यानंतर जर आपण पाहिलं तर आणखी एक टेनिस क्रिकेट मधलं महत्वाचं नाव चर्चेमधलं नाव ते इथे उपस्थित होईल. मॅन फ्रॉम धानी विश्वनाथ जाधव तोही या मैदानावर खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दादू स्पोर्ट्स कांबारे दर्जेदार आयोजन आपण पाहतो आणि त्या आयोजनामध्ये टेनिस क्रिकेटच्या महाहस्ती त्या आपल्याला पाहायला मिळतात. यज्ञेश प्रभू एका बाजूला आणि त्याच्या साथीला निखिल. तर गोलंदाजी मार्कवर पहिले षटक हाताळण्याकरता गोलंदाज वीरू बाबरे
पहिलं षटक फलंदाजीमध्ये सहा चेंडूमध्ये 25 धावांची बहारदार खेळी ज्यानं साकारली तोच वीरू बाबरे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया 48 धावा रोखल्या जातील का इथे. R11 दांडी संघ बॅटिंग करत असताना यज्ञेश प्रभूला आपण पाहतो. वीरू बाबरे, वीरूचा पहिलाच बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. सनी कोलेकर इथे उपस्थित झालेत, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. दरम्यान इथे वीरू बाबरे पहिलाच बॉल अगदी अप्रतिमरित्या हाताळला गेलाय. दुसरा बॉल फुल टॉस होता, अगदी हलक्या हाताने सॉफ्ट हँड खेळून काढलाय. ऑन साइडला बॉल चालला, एक धाव तोपर्यंत पूर्ण झाली. या एका धावेने धावांचा श्री गणेशा होतोय R11 दांडी टीमचा. 48 करायच्यात, एक धाव ती आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. वीरू बाबरे कशा पद्धतीने आपल्या गोलंदाजीच्या हाताळणी ती तिथे करेल ते आपल्याला पाहायचंय. डावखुरे हाताची बॅटिंग करण्याकरता निखिलला सध्या ऑन स्ट्राईकला आपण पाहतो. निखिल तिथे जर आपण पाहिलं तर हेलिकॉप्टर उडवायचं होतं, मात्र ते कनेक्शन बनलं नाहीये. जमिनीला घरंगळत अलॉंग दी कार्पेट हा बॉल गेला. एक धाव तोपर्यंत पूर्ण झाली. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 2 या आकड्यावर. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. यज्ञेश प्रभू मागच्या मॅच मध्ये जी कामगिरी केली गेली होती इथे यज्ञेश प्रभूने बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक तो तिथे आपल्याला पाहायला मिळतो, मात्र चेंडू तोपर्यंत निघून गेलाय. आउट ऑफ दी पार्क. षटकार 6. थँक्यू डीजे. पालघर मधलं गीत आपण ऐकलं. लोकल संगीत तेही आपल्याला ऐकायला मिळतात. वृषभ डीजे खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील. पुढचा बॉल वीरू बाबरे. यज्ञेश प्रभू इथे मिस केलंय, कमबॅक केलंय आता वीरू बाबरेने देखील. हताश थोडासा झालाय यज्ञेश प्रभू. षटकार आला, मात्र त्याच्यानंतर कमबॅक कसं करायचं चांगलं ठाऊक आहे वीरू बाबरेला. आणि तेच चित्र सध्या मैदानाच्या आतमधून आपल्याला पाहायला मिळालं. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावसंख्या 48चा पाठलाग करत असताना 8 या आकड्यावर. 5 बॉलच्या समाप्तीनंतर शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरचा लास्ट बॉल आहे. एक धाव तर तिथे मिळेल. चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिटचा प्रयत्नही झाला होता. एकाच धावेवर समाधान व्यक्त केलं जातं. एका ओव्हरचा खेळ संपलाय. 48 करायच्या आहेत 3 ओव्हरमध्ये. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते ती R11 दांडी टीमची. दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज जर आपण पाहिलं तर सुमित म्हात्रे आलाय. वीरू बाबरेचं पहिलं षटक संपलं. 9 खर्च केल्यात. 48 टार्गेट समोर आहे. चला 3:30 वाजलेले, घाई करावी लागेल तिथे आता आज, कारण फायनलचा दिवस आहे. 48 करायच्यात, 9 झाल्यात. 12 बॉल 39 पाहिजेत. 12 चेंडू 39 धावा R11 दांडी टीमला जिंकण्यासाठी. यज्ञेश प्रभू आणि निखिल. यज्ञेश प्रभूच्या बॅट मधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. इथे आता ऑन स्ट्राईक तो आपल्याला पाहायला मिळतोय. लांब पल्ल्याचं रनअप घेऊन सुमित म्हात्रेला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरनं सातपाटी संघाच्या माध्यमातून. खूप कमी गोलंदाज असतात, वेगवान लांब पल्ल्याचं रनअप. पहिल्याच बॉलला यज्ञेश प्रभूनं समोरच्या बाजूला खेळलाय. क्षेत्ररक्षक वाट पाहतायत. पॉइंट कडे बॉलला खेळायचं होतं, तिथे रनआउटची संधी निर्माण झाली होती आणि अपुरा ठरलाय. आणि तिथे परतावं लागेल फलंदाज जर आपण पाहिला यज्ञेश प्रभूला. परतीच्या प्रवासाला 1 धाव मिळेल, मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात बिग विकेट डाऊन. पहिला आदरा. नवीन बॅटर योगेश मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 10 या आकड्यावर आहे. 38 पाहिजेत. 38 अजूनही गरजेच्या आहेत त्या
R11 दांडी संघाला. दादू स्पोर्ट्स कांबारे मेजर नरेश घाटाळा आणि त्यांच्या सर्व सहकार्याने एक दर्जेदार स्पर्धेचं आयोजन केलं आणि त्या स्पर्धेच्या निमित्तानं फायनल जे आपण पाहतोय सुपर मंडे आजचा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या सोमवारच्या दिवसामध्ये खूप सारा प्रेक्षक वर्ग तो इथे दाखल झालाय. ऑनलाईन देखील अनेक प्रेक्षक आनंद घेत आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील अनेक प्रेक्षकांची गर्दी ती आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या षटकामधला दुसरा बॉल घेऊन सज्ज झालाय सुमित मात्रेला आपण पाहतोय. सातपाटी संघाच्या माध्यमातून पंचांच्या डावीकडनं पुढचा बॉल. यावेळी जर आपण पाहिला तर हा बॉल थोडस खोदून काढण्याचं काम झालंय. जरूर एक धाव तोपर्यंत पूर्ण झाली. एका धावेने स्कोर कार्ड नेल्सन 11 या आकड्यावर. अजूनही 37 धावसंख्येची गरज आहे. षटकार ठोकावे लागतील इथे सातपाटी दांडी टीमला. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. 10 बॉल आणि करायचे आहेत त्या 37 धावा. 10 चेंडू 37. 10 बॉल 37 ची गरज आहे. अगदी जर आपण पाहिलं तर जो वाडा तालुक्यातला गोलंदाज आहे शोएब अव्वा अगदी त्याची आठवण करून देतो. गोलंदाज वेगवान तेज तर्रार. एक धाव एका धावेवरच या षटकामध्ये देखील थांबवून ठेवण्याचं काम झालं. सुमित मात्रे खूप चांगला स्पेल तो त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला गेला तर 12 आकडा स्कोर कार्डवर लागलाय. 9 बॉल तुमच्याकडे शिल्लक राहिलेत. 9 चेंडूमध्ये 36 करायचेत. 9 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकायचेत. R11 दांडी संघाला जिंकण्यासाठी, अन्यथा मॅच कठीण बनत जाईल. 9 चेंडू 36 ची गरज आहे. या येणाऱ्या बॉल मध्ये आक्रमण तुम्हाला करावं लागेल. एका बाजूला सातपाटी संघाला फिल्डिंग करताना आपण पाहतोय ते निघून गेलाय बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये चांगली कामगिरी सुमित मात्रे. टर्निंग पॉइंट षटक म्हणावं लागेल या मॅच मधलं. 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉल शिल्लक राहिलेत. 8 बॉल 36 करायचे. 8 बॉल मध्ये 36 ची गरज आणि तिथे मॅच मध्ये आपल्याला वरचढ ठरत असताना पाहायला मिळतात ते सातपाटी टीम. इथे यावेळेस बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या हाताला स्पर्श करून बॉल तिथे निघून चाललाय. आउट ऑफ दी. काय इशारा स्वयंसेवक तिकडे बाउंड्री लाईन. षटकार 6. वर आता जर आपण पाहिलं तर 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक राहिले तर दुसऱ्या ओव्हरचा 7 बॉल आणि 30 करायचे. त्या R11 दांडी संघाला 7 बॉल 30 करायचे. 7 बॉल 30. 7 चेंडू आणि 30 करायचे त्या R11 दांडी संघाला. पाहूया काय घडेल. षटकार तर आलाय तिथे. आता मात्र शेवटच्या बॉलवर काय घडेल. एक मोठा फटका जर इथे आला तर मॅचचं समीकरण बदलू शकते. 7 बॉल 30 करायचे. 7 बॉल मध्ये 5 षटकार पाहिजेत. इथे फुल टॉस दिलाय आणि त्या फुल टॉस बॉल वा फुल टोल वसूल केलाय. षटकार आणि या षटकारानं आता धावसंख्या 24 वर गेली. 6 बॉल करायचे आता 24 धावा. डीजे शिवतीर्थ 11 चे स्पॉन्सर सागर ठाकरे इथे उपस्थित झाले. त्यांना विनंती आयोजकांच्या वतीनं आपण सन्मानपूर्वक मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे. जरा 6 बॉल आणि 24 पाहिजे. 4 षटकारांची गरज आहे. संघर्ष करावा लागेल. इथे जर आपण पाहिले तर 2 षटकार योगेशच्या बॅट मधून आपण पाहिलेत. 6 बॉल मध्ये 4 षटकारांची गरज R11 दांडी संघाला. दोन्ही संघ इथे दूरवरचा प्रवास करून पोहोचले त्याच्यामुळे दमखम दाखवावी लागेल. इथे काय घडेल. 6 बॉल 24 ची गरज आहे.
शिवतीर्थ इलेव्हनचे स्पॉन्सर सागर ठाकरे आपल्याला विनंती करतो आपण सन्मानपूर्वक इथे मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं. वाडा आगई लाईनचे अध्यक्ष प्रमोद पाटील ते इथे उपस्थित झाले. त्यांनाही विनंती आपण तिथे येऊन स्थानापन्न व्हायचंय. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू संपला गेलाय. बॉल जर विकेट किपरने कलेक्ट केला तर मग तो निर्धाव बॉल असेल, तिथे तुम्हाला धाव घेता येणार नाही. मैदानाच्या आतमधून गाड्या नेऊ नका, मॅच चालू आहे. 24चं जे समीकरण आहे तिथे आता जर आपण पाहिलं तर हा बॉल डॉट संपला गेलाय. 5 बॉल 24ची मॅच आली आहे. 5 चेंडू आणि 24 धावा हे मात्र समीकरण. इथे आता मागच्या बाजूला आता तुम्हाला धाव घेण्याची संधी तिथे जरूर होती कारण बॉल निसटला होता. मात्र तिथे आता मॅच 4 बॉल 4 षटकारची गरज आहे. 4 बॉल 24. सातपाडी संघ गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय. दिशांत तिथे चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ती साकारतोय. हा बॉल मात्र जर आपण पाहिला तर वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. 1 धाव स्कोर कार्ड वर जोडली जाईल. स्कोर कार्ड 25 आकड्यावर आता 4 बॉल आणि जर आपण पाहिलं तर 23 धाव संख्येची गरज आहे. 4 बॉल 23 चे मॅच. काय घडेल या मॅच मध्ये? 4 बॉल 23 षटकार ठोकावे लागतील तर R11 दांडी संघ इथे स्ट्रॉंग पोझिशन येईल. इथे यावेळेस मात्र फटका हवेमध्ये अप्रतिम झेल टिपला गेला. रनिंग कॅच खूप कमी पाहायला मिळतात. विकेट. 3 बॉल 23. जीवी स्पोर्टचे सर्व सन्माननीय रितेशजी रित्याबाई यांचं इथे शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम, हार्दिक स्वागत. रित्याबाई या आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचे. मोस्ट वेलकम. ज्याने जीवी स्पोर्ट नाव नाही तर ब्रँड बनवलं. म्हटलं जातं ना की कुठलंही काम 10 वेळा करण्यापूर्वी एकदाच असं करा की ते अचूक असलं पाहिजे. आणि रित्याबाईच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची कामगिरी ही सातत्याने ती केली जाते. ओ टू कॉम्बॉक्स. 3 बॉल 23 ची गरज आहे. इथे काय घडेल मैदानाच्या आतमधून? इथे हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तो जज करतोय आणि झेल टिपला जातोय. परतावं लागेल. 2 बॉल 23 ची गरज आहे. रितेश पाटील, रिताबाई आपलंही मनपूर्वक स्वागत. इथे जीवी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द मॅचच्या जर्सी त्याही इथे या स्पर्धेला दिल्या गेलेल्या आहेत. तेच रितेश पाटील. आता मॅच कठीण बनली. आता R11 दांडी बॅटर धावत जा. वेळ खूप कमी राहिला. मॅच खूप बाकी राहिलं. 23 2 बॉल 23. मॅच आता सातपाटी टीमच्या बाजूने विजयाच्या उंबरठ्यावर सातपाटी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉल 23. इथे आता जर आपण पाहिलं तर केवळ औपचारिकता शिल्लक राहिले. शेवटचा 1 बॉल शिल्लक आणि या 1 बॉल मध्ये 23 ची गरज आहे असं समीकरण मात्र मैदानाच्या आतमधून आपल्याला पाहायला मिळते. तिथे वीरू बाबरेची बॅटिंग चांगली झाली. गोलंदाजी देखील सुमित मात्रेची चांगली झाली. वीरू बाबरेची चांगली झाली आणि तिथेच मॅच खेचली. 1 साइडेड ती टीम सातपाटीने. इथे सातपाटी संघ विजय झाला. आपल्याला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. हार्ड लक टीम R11 दांडी. आपण आलात, खेळात आणि मला सहकार्य केलं त्याबद्दल आपले आभार. जाऊया मंचावर. तिथे स्वागत आणि सन्मान आपण करूयात. मी जीवी स्पोर्ट्स ओनर रितेश पाटील रित्याबाई यांचा यथोचित स्वागत सन्मान करण्याकरता कैलास अंधेर आपल्याला विनंती करतो. आपण रित्याबाई यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान तो इथे करायचा आहे. सातत्यानं अनेक संघांना प्रमोट करत असतात. शिवकृपा वैतरणेश्वर इथे WRSK सुपोंडे संघाला देखील स्पॉन्सर केलं गेलं होतं. आणि जीवी स्पोर्ट्स तिथे अगदी ओपनच्या टीमला फाईट देत असताना प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पटकावली. ते जीवी स्पोर्ट्स चे ओनर रित्याबाई यांचा यथोचित मानसन्मान तो इथे
मुख्य मंचावरून केलं जातोय. रितेश पाटील आपलंही मनपूर्वक स्वागत. इथे यथोचित स्वागत आणि सन्मान तो आपल्याला मुख्य मंचावरून पाहायला मिळतो. आपल्या मनपूर्वक हार्दिक